शालोम, पीस, शांती. सध्या आपण ज्ञान साहित्याचा अभ्यास करत आहोत. गेल्या अधिवेशनामध्ये ज्ञान साहित्याची आपण तोंड ओळख करून घेतली. आता आपण ज्ञान साहित्यातील 5 पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत. शालोम ह्या शब्दाचा अर्थ जरी शांती असला तर खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ आहे कल्याण, की संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, प्रत्येक व्यक्तीचं कल्याण आणि हित व्हावं, ही भावना ज्ञानी माणूस आपल्या अंतरंगी बाळगत असतो. शल्मोनाने देखील हीच भावना आपल्या अंतरंगी बाळगली, म्हणून 3 पुस्तकं शल्मोनाच्या नावावरती आहेत. नीतिसूत्रे, उपदेशक आणि शल्मोनाचा ज्ञानग्रंथ ही 3 पुस्तकं शल्मोनाच्या नावावर आहेत. दुसरी 2 पुस्तकं जी आहेत, योग आणि बेनसिरा, ही वेगवेगळ्या लेखकांच्या नावावर आहे. योग ह्या पुस्तकाचा लेखक आपल्याला ठाऊक नाही. बेनसिरा हे जे पुस्तक आहे ते मुळात हिब्रू भाषेत लिहिलं गेलं आणि नंतर ते ग्रीक भाषेमध्ये भाषांतरित करण्यात आलं. ह्या सगळ्या पुस्तकांचा कार्यकाळ वेगळा आहे, की नीतिसूत्राचं पुस्तक सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 500 आणि 450-400 ह्यांच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. योबाचं पुस्तक इसवी सन पूर्व 400 साली संपादित करण्यात आलेलं आहे. उपदेशकाचं पुस्तक इसवी सन पूर्व 350 ते 250 ह्या काळामध्ये संपादित करण्यात आलेलं आहे. बेनसिराचं पुस्तक आत्ताच आपण ऐकल्याप्रमाणे इसवी सन पूर्व 180 साली लिहिण्यात आलं आणि 120 सालाच्या आसपास ते ग्रीकमध्ये भाषांतरित करण्यात आलं. शल्मोनाचा ज्ञानग्रंथ हे पुस्तक तर अगदी शेवटी लिहिले गेलेलं पुस्तक आहे. इसवी सन पूर्व 50 ते 25च्या दरम्यान ह्या पुस्तकाचं लेखन झालेलं आहे. ही पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी लिहिली गेली. म्हणजे शल्मोनाचा ज्ञानग्रंथ हे पुस्तक अलेक्झांड्रिया ह्या ठिकाणी लिहिण्यात आलं. हे स्थळ सध्याची कैरो ही जी इजिप्तची राजधानी आहे त्या ठिकाणी आहे. तिथे हे लेखन झालेलं आहे. आणि बेनसिराचं लेखन येरुशलेममध्ये पॅलेस्टाईन ह्या ठिकाणी झालेलं असलं तरी त्याचं भाषांतर मात्र अलेक्झांड्रियामध्ये इजिप्तमध्ये झालेलं आहे. इतर जी 3 पुस्तकं आहेत ती पुस्तकं सर्वस्वी जेरुसलेममध्ये इस्रायलमध्येच लिहिण्यात आलेली आहेत. प्रत्येक पुस्तकाचा विषय वेगळा. उदाहरणार्थ नीतिसूत्रे पुस्तकाचा विषय आहे ज्ञानाचा प्रारंभ काय आहे, देवाचं भय. देवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ, हा नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचा विषय आहे. उपदेशकाच्या पुस्तकाचा विषय आहे जीवनामधील अर्थ, की मानवी जीवनाला नक्की काय अर्थ आहे, तो अर्थ ह्या उपदेशकाच्या पुस्तकामध्ये शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. निष्पाप व्यक्तीला दुःख सहन का करावं लागतं ह्याचं उत्तर आपल्याला योबाच्या पुस्तकात देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला जे नियमशास्त्र देण्यात आलेलं आहे त्या नियमशास्त्रामध्ये कोणकोणतं ज्ञान दडलेलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न बेनसिराच्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. तर ज्ञान ही साक्षात परमेश्वराची देणगी आहे. कोणताही माणूस आपल्या स्वतःच्या अक्कल हुशारीने ते मिळवू शकत नाही. हा विषय शल्मोनाच्या ज्ञानग्रंथामध्ये हाताळण्यात आलेला आहे. विषय वेगळे, वेळ वेगळी, काळ वेगळा, ठिकाण वेगळं, धाटणी वेगळी, अशा प्रकारचं हे ज्ञान साहित्य. त्याची विभागणी 2 भागामध्ये केली जाते, पारंपरिक स्वरूपाचं ज्ञान आणि क्रांतिकारी स्वरूपाचं ज्ञान. पारंपरिक स्वरूपाचं ज्ञान म्हटल्यानंतर नीतिसूत्राचं पुस्तक आहे, बेनसिराचं पुस्तक आहे, ते आपल्या पूर्वजांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते हस्तांतरित म्हणजे पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करतात. तर योबाचं पुस्तक आहे, उपदेशकाचं पुस्तक आहे, ते ह्या ज्ञानावरती हल्ला चढवून सांगतात की हे ज्ञान आता कालबाह्य होत आहे, आपल्याला नवीन ज्ञानाचा शोध घेण्याची गरज आहे. तर शल्मोनाचं पुस्तक, शल्मोनाचं ज्ञान ग्रंथ हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाद्वारे आपलं जुनं जे ज्ञान आहे ते नव्या संस्कृतीमध्ये, नव्या शब्दामध्ये कसं मांडता येईल त्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे ही पुस्तकं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, प्रकारामध्ये विभागली जातात. आता ह्या पुस्तकांचा आपण थोडासा धांडोळा घेऊया, थोडीशी तोंडओळख करून घेऊया. पहिलं पुस्तक आहे नीतिसूत्रे. सांगितल्याप्रमाणे ह्या पुस्तकाचा विषय आहे देवाचं भय, हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
शल्मोन राजाच्या नावावरती जरी हे पुस्तक असलं तरी ह्या पुस्तकामध्ये ज्ञानी पुरुषाची नीतिसूत्रे हे शब्द तुम्हाला वाचायला मिळेल अध्याय 22 आणि अध्याय 24 मध्ये. नंतर आगूर ह्याच्या स्वानुभवाचे बोल त्या ठिकाणी रेकॉर्ड करण्यात आलेले आहे अध्याय 30 मध्ये. लमुएल राजा अध्याय 31 मध्ये सुरुवातीच्या भागात वचन 1 ते 10 मध्ये आपल्याशी बोलत असताना आपल्याला दिसतो. वचन 1 ते 9 मध्ये आपल्याशी बोलत असताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. शल्मोनाने देखील आपल्या जीवनामध्ये बरीचशी नीतिसूत्रे गोळा केली होती. ती नीतिसूत्रे ह्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. ह्या पुस्तकाचे एकूण 10 भाग मांडले जातात. पहिल्या भागामध्ये पुस्तकाचं शीर्षक आणि त्याची ओळख करून देण्यात आलेली आहे. ते शब्द कसे अगदी स्पष्ट आहे बघा. इस्रायलचा राजा दावीद पुत्र शल्मोन ह्याची नीतिसूत्रे. इस्रायलचा राजा दाविदाचा पुत्र शल्मोन, अगदी स्पष्ट भाषेत सांगण्यात आलेलं आहे ही शल्मोनाची नीतिसूत्रे आहे. आणि आता विषयाची तोडजोड करून देण्यात आलेली आहे. तो विषय आहे ज्ञान. किती सुंदररित्या वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले आहेत बघा. एक छोटासा एक्सरसाइज तुम्ही स्वतः करू शकता की नीतिसूत्रे अध्याय 1 वचन 1 ते 7 वाचायचं आणि त्यामधून नक्की कोणकोणत्या प्रकारचे शब्द ज्ञानासाठी वापरण्यात आलेले आहेत ते शोधून काढायचे. त्यामध्ये ज्ञान, शिक्षण, बोध, सुज्ञता, धर्म, सात्विकपण, चातुर्य, चाणाक्षपण, इतर ज्ञानी पुरुषांचं ऐकणं, बुद्धिमानांकडून सुविचार गोळा करणं, दृष्टांत, उक्ती, गूढ वचने, अशा प्रकारचे शब्द वापरण्यात आलेले आहेत. आणि त्याचा कळस गाठण्यात आलेला आहे परमेश्वराचा भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. अशा प्रकारे आपल्याला तिथे ज्ञानाची ओळख करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या भागात पुस्तकाची प्रस्तावना आहे. एकदम लांब लचक अशी ही प्रस्तावना. अध्याय 1 वचन 8 पासून अध्याय 9 वचन 18 पर्यंत एवढी लांब लचक अशी प्रस्तावना. आणि त्या प्रस्तावनेचा मुख्य विषय काय आहे? सुज्ञता आणि मूर्खपणा, शहाणपण आणि मूर्खपणा. म्हणजे कशा प्रकारे शहाणा माणूस जीवन जगत असतो आणि कशा प्रकारे मूर्ख माणूस जीवन जगत असतो ते समजून सांगण्यासाठी लेखकाने सुज्ञ स्त्री आणि मूर्ख स्त्री अशी प्रतीक वापरलेली आहे. सुज्ञ स्त्री ही आपल्या माऊलीसारखी असते. ती आपल्याला चांगलं शहाणपण देते. ती चांगुलपणाकडे आपल्याला आकर्षित करत असते. चांगल्या मार्गाने जाण्यासाठी ती मार्गदर्शन करत असते. ती आपलं संरक्षण करत असते, आपला विकास करत असते. मूर्ख स्त्री ही एदेन बागेमध्ये आलेल्या सर्पासारखी असते. ती आपल्याला मोहात पाडत असते. ती चुकीच्या मार्गाने आपल्याला नेत असते. तो मार्ग शेवटी विनाशाच्या दिशेने वाटचाल करत असतो. म्हणून माणसाने ही निवड करत असताना आपण नक्की कोणाची वाणी ऐकत असतो तपासून पाहायचं. एदेन बागेमध्ये काय घडलं? परमेश्वराची वाणी आदामाच्या कानी पडलेली होती. आता सर्पाची वाणी एवेच्या कानी पडली. तिने ते ऐकलं, आपल्या पतीनं देखील ते फळ खायला दिलं आणि मोठा घात झाला. आपण कोणाची वाणी ऐकत असतो ते तपासून पाहायचं. मग तिथेच शहाणपण, सुज्ञता आणि ज्ञान जन्माला येत असतं. हे सगळं आपल्याला त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आहे. नंतर शल्मोनाचा पहिला संग्रह जवळजवळ 12 अध्याय त्यासाठी देण्यात आलेले आहेत. 375 वचनं त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये काही खूप चांगली चांगली वचनं तुम्हाला वाचायला मिळतील. उदाहरणार्थ अध्याय 10 वचन 1, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी. दुष्टाईने मिळवलेली संपत्ती ही हितकारक नसते. किंवा मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते तर सुज्ञाला ज्ञानामध्ये आनंद वाटतो. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री असते. किंवा जो आपले शेत स्वतः करतो त्याला भरपूर अन्न मिळते, परंतु जो निरर्थक गोष्टी मागे लागतो तो अक्कल शून्य असतो. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. शांत अंतःकरण हे देहाचं जीवन आहे, पण मत्सराने आपली हाडे कुजत असतात. अशा प्रकारे शल्मोनाची जी वचनं आहेत ती वचनं जागोजागी पेरलेली आहेत. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप आहे. आतमधून त्याला तो प्रकाश मिळत असतो.
त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करत असतो. किंवा जो उतावळा असतो तो दारिद्र्याकडे धाव घेत असतो. गरिबांची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. किंवा ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो. ज्याला द्राक्षरसाचा आणि सुगंधी तेलाचा शोक आहे तो कधी धनवान होत नाही. अशा प्रकारे ह्यामध्ये शल्मोनाची जी वचनं आहेत ती वचनं देण्यात आलेली आहेत. नंतर आपण वाचतो ज्ञानी पुरुषाची वचने, अध्याय 22 वचन 17 ते अध्याय 24 वचन 22. त्याच्यामध्ये 1-2 वचनं मी तुम्हाला फक्त सादर करतो. तुम्ही तुमच्या माहितीसाठी आणखी काही वचनं वाचू शकता. सुंदर अशी वचनं. मद्यपी आणि मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नकोस, कारण मद्यपी आणि खादाड दरिद्री होतात, कैफ माणसाला चिन्ह्या नेसवतो. द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, प्याऱ्यात कसा चमकतो, घशाखालून कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो आणि फुरशासारखा झोंबतो. हे ज्ञानी माणसाने दिलेली वचनं आहेत. बरीचशी वचनं त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील. त्यानंतर पुन्हा एकदा शल्मोनाचा दुसरा ग्रंथ संग्रह आपल्याला देण्यात आलेला आहे. त्यामध्ये तो सांगत आहे, रुपेरी करण्यात सोन्याची फळे तसे समयोचित भाषण असते. सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना तसा सूक्ष्म उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. संकट समयी विश्वासघातक्यावर भरोसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे आणि लचकलेल्या पायाने चालण्यासारखे आहे. प्रतिमा किती सुंदर आहे बघा. पुन्हा एकदा ऐका की संकट समयी विश्वासघातक्यावर भरोसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाण्यासारखं आहे. दात तुटला असेल तर खात असताना आपल्याला खूप जड जात असतं आणि ते पचत सुद्धा नाही. किंवा लचकलेल्या पायाने चालणे म्हणजे असा माणूस जास्त वेळ आणि फार दूरपर्यंत चालत जाऊ शकत नाही, म्हणून विश्वासघातक्याबरोबर राहणं, त्याच्यावर भरोसा ठेवणं हे धोकादायक असतं. किंवा ताणलेल्या जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान असते. की लांबून कुठून तरी एखादी सुवार्ता येते आणि आपल्याला किती दिलासा मिळत असतो. त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, ताणलेल्या जीवाला मिळालेलं गार पाणी. किंवा जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो तो आपल्या ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा असतो. म्हणजे कुत्र्याने एखाद्या ठिकाणी गोष्ट ओकलेली असते, परत तो त्या ओकारीकडे वळत असतो. तसा मूर्ख परत परत आपला मूर्खपणा करत असतो. दुसऱ्याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरून उडणाऱ्यासारखा. म्हणजे कुत्रा बाजूने चाललेला आहे, त्याचं कान धरून तुम्ही जर त्याला पकडला तर तो तुमच्यावरतीच तुटून पडण्याची शक्यता आहे. कोणाचं तरी भांडण पडलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर सहभागी घेतला तर तुमची देखील अवस्था तशी होऊ शकते. सरपण नसल्यामुळे विस्तव विसतो, कानाला लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. तुम्हाला कोण तुमचे कान भरत असतं ते तपासून पहा, त्याने कदाचित तंटे उपस्थित होण्याची शक्यता असते. वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे रुपयाचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे असते. म्हणजे मडकं मातीचं, पण त्याला जर रुपयाचा मुलामा दिला तर ते जणू काही चांदीचं आहे असं लोकांना दिसेल. तसंच गोड बोलणारा माणूस कदाचित वरवर खूप चांगला दिसेल, पण त्याचा अंतःकरण दुष्ट असेल तर त्याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दगड जसा जड असतो आणि वाळू वजनाने जशी भारी असते तसा मूर्खाचा राग ह्या दोहोहून भारी असतो. मूर्ख माणूस जर रागावला तर तो काय करेल ह्याचा भरोसा नाही, म्हणून त्याच्या रागाविषयी सावध राहणं गरजेचं आहे. किंवा पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळते टिपके व कटकटी बायको ही सारखी आहे. म्हणजे घरामध्ये कुठेतरी गळत असतं, सतत त्याची टपटप ऐकू येते आणि आपण अस्वस्थ बनतो, तशी कटकट करणारी बायको असते असं सांगण्यात आलेलं आहे. कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही. म्हणजे एवढी त्याच्या कणाकणामध्ये, हाडाहाडामध्ये, रोमारोमामध्ये भरलेली असते, म्हणून त्याची जाणीव करून घ्यायची, मूर्खापासून थोडंसं दूर राहायचं. जो आपले दोष झाकून ठेवतो त्याचे बरे होत नाही, जो कबूल करून सोडून देतो त्याचा विकास होतो, त्याच्यावर दया होते. धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्री बरा. ही सगळी वचने आपल्याला
सलमानाच्या दुसऱ्या संग्रहामध्ये वाचायला मिळतील. त्यानंतर आगूरचे स्वानुभवाचे बोल, त्यामध्ये तो काय सांगतो बघा, मी तुझ्याजवळ 2 वर मागतो, मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस. व्यर्थ अभिमान आणि लबाडी मसपासून दूर राख. दारिद्र्य आणि श्रीमंती मला देऊ नकोस. मला आवश्यक तेवढे अन्न दे, म्हणजे जसं आपण म्हणतो मला दररोजची भाकर दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अभेद करीन. परमेश्वराला तो सांगत आहे. आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. आणि मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नावाची निंदा करीन. हे आगूरचे स्वानुभवाचे बोल आहे. त्यानंतर संख्याधिष्ठित म्हणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बघा काय म्हणतो, 3 गोष्टी माझ्या समजा पलीकडच्या आहेत, 4 मला कळत नाही. आकाशात गरुडाचे उडणे, खडकावर सर्पाचे सरपटणे, समुद्रावर जहाजाचे चालणे आणि पुरुषाचा तरुणीशी संबंध. व्यवस्थित समजून घ्या. गरुडाचे आकाशात उडणे, तो कोणत्या दिशेने जाईल भरोसा नाही. सर्पाचे खडकावर सरपटणे, कारण त्याला अडथळा आला की तो त्याचा मार्ग बदलतो. तसंच समुद्रावर जहाजाचे चालणे, वादळ वारे आणल्यानंतर त्याची देखील दिशा बदलते. अगदी त्याप्रमाणे पुरुषाचा तरुणीशी संबंध. तरुण स्त्रीच्या उपस्थितीमध्ये पुरुष देखील त्याच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. भरकटलेल्या जहाजाप्रमाणे आणि दोरी तुटलेल्या पतंगाप्रमाणे कुठेही भरकटत जाऊ शकतो. त्याविषयीची जाणीव आपल्याला करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर राजा लमुएल ह्याची वचने, त्या ठिकाणी त्याच्या आईने त्याला केवढी सावधगिरीची सूचना दिलेली आहे की स्त्रियांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थितपणे वाग आणि व्यसनापासून दारूपासून दूर राहा. त्यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात. एक गोष्ट म्हणजे की आपल्या गोरगरिबांकडे दुर्लक्ष होऊ शकतं किंवा आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या काही गुपित रूपी गोष्ट असतात त्या गोष्टी आपण दुसऱ्यांना उघड करून सांगण्याचा धोका संभवतो. आणि शेवटचा भाग आहे सद्गुणी स्त्रीची वैशिष्ट्ये. इस्रायली लोकांची जी भाषा आहे हिब्रू, त्या भाषेला एकूण 22 मुळाक्षर आहे. प्रत्येक अक्षरासाठी 1 वाक्य, अशा प्रकारे 22 वाक्ये शेवटी सद्गुणी स्त्रीची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी आपल्याला देण्यात आलेली आहेत. अध्याय 31 वचन 10 ते 31. ती सद्गुणी स्त्री कशी असते त्याचं वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तुम्ही स्वतः वाचून बघू शकता. फक्त 3-4 ओळी वाचून दाखवतो. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिसवर भरोसा ठेवते. त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, अहित करत नाही. ती लोकर आणि ताक खटपटीने मिळवते. आनंदाने आणि आपल्या हाताने काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी असते. ती आपली अन्न सामुग्री दुरून आणते. प्रत्येक वाक्यामध्ये एक सद्गुण आलेला आहे. एक सद्गुण आहे भरोसा. आज हा भरोसाच फार मोठा अडचणीचा शब्द झालेला आहे. लोकांचा एकमेकांवरती भरोसा नाही किंवा आनंदाने काम करण्याविषयी देखील प्रॉब्लेम्स आहेत. काम करायचं ते करायचं, परंतु ते कुरबुरत करायचं, त्या कामाला कुठलाही अर्थ प्राप्त होत नाही. अशा प्रकारे नीतिसूत्री पुस्तकामध्ये जागोजागी भरपूर ज्ञानाची शिंपले तुम्हाला वेचायला मिळतील. आता आपण दुसऱ्या विषयाकडे येणार आहोत, दुसऱ्या पुस्तकाकडे. आणि ते दुसरं पुस्तक आहे इयोबाचं पुस्तक. माणसाच्या जीवनामध्ये दुःख का आहे ह्यावरती तिथे चिंतन करण्यात आलेलं आहे. विचारवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनात 5 प्रकारे दुःख येऊ शकतं. पहिला प्रकार आहे निसर्ग अपूर्ण आहे. त्या निसर्गामध्ये आपत्ती घडत असतात. नैसर्गिक आपत्ती, वादळ वारे, भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, महापूर, आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला दुःख सहन करावं लागतं. दुसरं कारण आहे मानवाचं शरीर अपूर्ण आहे, म्हणून ते आजाराला बळी पडत असतं आणि माणूस दुःखी बनतो. तिसरं कारण आहे माणसाचा मेंदू अपूर्ण आहे, त्याला सगळ्याच गोष्टी समजत नाहीत. मूर्खपणामुळे तो स्वतःचा घात करून घेऊ शकतो आणि दुःख निर्माण होत असतं. चौथं कारण आहे उदात्त हेतूसाठी सहन केलेलं दुःख, म्हणजे काहीतरी चांगलं मला करायचं आहे पण त्याच्यासाठी खूप काबाड कष्ट करावे लागतात. ते जे दुःख आहे ते अर्थपूर्ण दुःख आहे. आणि 5व्या प्रकारचं दुःख जे येशूने सहन केलं, जे तारणदायी दुःख, ते तारणदायी दुःख म्हणजे त्याच्या दुःखामध्ये संपूर्ण जगाचं तारण दडलेलं होतं. आपण सहज तपासून पाहायचं, माझ्या जीवनामध्ये दुःख का आलेलं आहे? कदाचित माझ्या निष्काळजीपणामुळे,
माझ्या बेफिकीरपणामुळे, माझ्या अप्रामाणिकपणामुळे, माझ्यामध्ये विकृतीमुळे, माझ्या काही वाईट सवयीमुळे मी कदाचित इमानी इतवारे वागलेलो नाही, म्हणून माझ्या जीवनात दुःख आलेलं आहे, की चांगलं करत असताना माझ्या जीवनात दुःख आलेलं आहे. चांगलं करत असताना जे दुःख येत असतं त्याच्या मागे नक्कीच आशीर्वाद दडलेले असतात. ते आता आपल्याला लवकरच इयोबच्या पुस्तकातून शिकायला मिळेल. ह्या पुस्तकाची रचना अशी आहे, त्याच्यात गद्य आहे, पद्य आहेत, संवाद आहेत, वादविवाद आहेत, आत्मकथन आहेत आणि स्वतःशी बोललेलं देखील स्वकथन देखील आहे. असं सगळं आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळेल. ह्या पुस्तकाचे एकूण 3 भाग पडतात. पहिल्या भागामध्ये प्रस्तावना आहे, तिथे इयोबाची संपूर्ण कथा सांगण्यात आलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये मुख्य गाभा आहे, तिथे त्याच्या मित्राशी झालेलं जे संभाषण आहे ते संभाषण सांगण्यात आलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये समारोप करण्यात आलेला आहे. त्या समारोपामध्ये परमेश्वर प्रत्यक्ष चित्रात येतो आणि पुन्हा एकदा इयोबला सर्व काही मिळवून देतो. म्हणजे इयोब हा जो माणूस आहे त्या माणसाचे 3 स्वभाव गुण ह्या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्या भागात तो अतिशय सज्जन नीतिमान असा माणूस आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. दुसऱ्या भागात तो दुःख सहन करत आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. तर तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा त्याची संपत्ती मुलंबाळं त्याला परत मिळतात आणि तो चांगला दीर्घायुष्य असा अनुभवतो, त्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर आपण आता ह्या पुस्तकामध्ये जी पात्रे आहेत त्या पात्रांची थोडीशी ओळख करून घेऊया. इयोबाच्या पुस्तकामध्ये एकूण 7 पात्रे सादर करण्यात आलेले आहे. मुख्य पात्र आहे परमेश्वर. हा परमेश्वर सर्वज्ञानी आहे, सर्व ठिकाणी आहे आणि सर्व समर्थ आहे. त्याला सगळं काही शक्य आहे. सुरुवातीला तो इयोबाचं सगळं नाहीसं करतो, पुन्हा एकदा शेवटी तो त्याला बहाल करतो. जगामध्ये काय घडत असतं त्याची त्याला सगळी काही बारीकसारीक माहिती असते. असा हा परमेश्वर ह्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं पात्र आहे सैतान. सैतान हा शब्द संपूर्ण बायबलमध्ये फक्त 68 वेळा आलेला आहे. तर याहवे किंवा परमेश्वर हा शब्द फक्त जुन्या करारामध्ये 6800 वेळा आलेला आहे. याचा अर्थ काय? 1000 पटीने परमेश्वराचं सामर्थ्य सैतानी सामर्थ्यापेक्षा मोठं असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुष्ट आत्मा, अशुद्ध आत्मा, भूतपिशाच, सैतान अशा गोष्टींचा कुठलाही त्रास आपल्याला जाणवत असेल, घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याची शक्ती मर्यादित आहे. हा सैतान स्वर्गातील इतर देवपुत्रांच्या समवेत तिकडे फिरतो आणि मग कुठेतरी जाऊन आलेला आहे. परमेश्वर त्याला विचारतो, कुठून आलास? त्याचा अर्थ काय? त्याचे पाय एका ठिकाणी ठहरत नाहीत. तो सतत इकडे तिकडे चंचल असल्याप्रमाणे फिरत असतो. तो सैतान हे जे पात्र आहे ते परमेश्वराने नीतिमान माणसाची परीक्षा पाहण्यासाठी वापरलेलं पात्र आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग आल्यानंतर घाबरून जायचं नाही. त्या प्रसंगातून गेल्यानंतर नक्की आपण कोण बनत असतो ते तपासून पाहायचं. त्याच्यासाठी एक दाखला सांगतो. उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही जर अंड टाकलं तर ते अंड आतमधून कठीण बनतं. त्याच पाण्यामध्ये तुम्ही जर गाजर टाकला तर तो गाजर बाहेरून आणि मधून अगदी मऊ बनतो. त्याच उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही समजा साखर टाकली किंवा चहा पावडर टाकली तर ती पाण्याशी पूर्णपणे एकरूप बनते आणि त्या पाण्याला तशा प्रकारची चव येते. काय नक्की घडलं बघा? पाणी तेच आहे, वस्तू निराळी आहे, म्हणून तिचा परिणाम वेगळा आहे. परिस्थिती तीच असते, माणसं वेगळ्या पद्धतीने त्याच्यातून जात असतात. काही जण त्या परिस्थितीतून गेल्यानंतर कठोर बनतात, काही जण त्या परिस्थितीतून गेल्यानंतर एकदम लेचेपेचे बनतात, मऊ बनतात, तर काही जण त्या परिस्थितीशी एवढे मिळते जुळते घेतात की त्या परिस्थितीला सुंदर चव आणि सुगंध आणत असतात. आपण परिस्थितीशी कसे सहभागी होत असतो आणि सामोरे जात असतो ते तपासून पहा. इयोब कशा पद्धतीने गेला ते आपल्याला लवकरच लक्षात येईल. म्हणून तिसरं पात्र आहे इयोब. तो इयोब त्या संपूर्ण परिस्थितीमध्ये मुळीच विचलित होत नाही. त्याच्या जीवनातली जी सुसंगती आहे ती ढळत नाही, शेवटपर्यंत ती तशीच राहते. त्यानंतर इयोबाचे निरोपे, ते निरोपे त्याला निरोप घेऊन येतात की असं असं झालं, वादळ वारा झाला, घर पडलं आणि मोठी धाड पडली आणि त्या लोकांनी आपलं सगळं नेलं. अशा सगळ्या दुःखाच्या बातम्या ज्या आहेत त्या दुःखाच्या बातम्या 4 टप्प्यामध्ये हे इयोबाचे निरोपे घेऊन येतात. त्यानंतर इयोबाची पत्नी, ती घटना घडून गेल्यानंतर इयोबाची पत्नी सांगते, एकदा त्या देवाच्या नावाने अंघोळ करा आणि सगळं विसरून जा. परंतु इयोब मात्र तिच्या शब्दाने विचलित होत नाही. त्यानंतर इयोबाचे मित्र, ते मित्र देखील त्यांची जी थिंकिंग आहे, विचारसरणी आहे
ती विचारसरणी घेऊन येत असतात. त्यांची नावं आहेत तेमान, नामाथ आणि शुहा. 3 वेगवेगळ्या देशातून ते आलेले आहेत आणि आपली विचारसरणी समजून सांगत आहेत. लवकरच आपण त्या विचारसरणीचा अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी चौथा मित्र आहे एलिहू, की तीनही मित्रांनी प्रयत्न करून त्यांचा जणू काही पराभव होत आहे हे दिसलं. त्यावेळेला चौथा मित्र त्या ठिकाणी चित्रात आलेला आहे. आता ही संपूर्ण कथा कशा पद्धतीने मांडण्यात आलेली आहे बघा. 5 टप्प्यामध्ये मांडण्यात आलेली आहे. पहिला टप्पा पृथ्वीवरचं चित्र. त्या चित्रात काय दिसतं की इयोब नावाचा अतिशय सज्जन आणि नीतिमान माणूस, त्याला भरपूर परमेश्वराने काही दिलं होतं, भरपूर संपत्ती दिली होती, मुलं बाळं दिली होती, अतिशय सुखी माणूस, देवाची पूजा अर्चा करायचा, नीतिमान आणि देवाला घाबरणारा असा माणूस. पहिलं चित्र. दुसरं चित्र स्वर्गातलं. तिथे परमेश्वर बसलेला आहे, देवपुत्र आहेत आणि सैतान त्या ठिकाणी अवतरतो. तिथे मग एक संवाद सुरू होतो. परमेश्वर त्याला विचारतो की तू माझा सेवक इयोब पाहिलंस का? त्याच्यासारखा नीतिमान माणूस नाही. आणि सैतान परमेश्वराला सांगतो पण थोडीशी त्याची परीक्षा घेऊन बघा. त्याच्या भोवती तुम्ही एवढं संपत्तीचं कुंपण घातलेलं आहे, त्याची सगळी संपत्ती नष्ट करा, तो ताबडतोब तुम्हाला दोष देईल. आणि परमेश्वर त्याला सांगतो जा त्याची सगळी संपत्ती नष्ट कर. मग आता तिसरं चित्र पृथ्वी तलावरचं. इयोबावरती संकट येतात आणि त्याची सगळी संपत्ती नाहीशी होते. त्याची मुलं बाळा देखील त्याच्या भावाकडे जेवायला गेली होती, तिकडे ती घर कोसळून त्यामध्ये जमीनदोस्त होतात आणि मरण पावतात. हे संपूर्ण चित्र पूर्ण झाल्यानंतर इयोब ह्याने आपले केस भादरले, आपली वस्त्रे फाडली, आपल्या अंगावरती राख फासली, आपल्या हातून काहीतरी चूक झालेली आहे याची जणू काही त्यांनी तिथे जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी सांगितलं देवाने दिलं, देवाने नेलं, देवाचं नाव धन्य असो. अशा सगळ्या प्रसंगी त्याने देवाला कुठलाच दोष दिला नाही. दुःख कसं झेलावं ते इयोबाकडून शिकायचं. परंतु सैतान इथपर्यंत थांबला नाही. त्यानंतर आपल्याला चौथं चित्र पुन्हा स्वर्गात दिसतं. परमेश्वराने सांगितलं बघितलंस, तो मनुष्य विचलित झाला नाही. आणि अशा वेळेला सैतानाने देवाला सांगितलं पण तुम्ही त्याच्या अंगाला हात लावून बघा, तो तुमच्या तोंडावर थुंकेल. त्वचेबद्दल त्वचा आणि मांसाबद्दल मांस, अशा प्रकारची परिस्थिती असते. माणसाच्या अंगाला एकदा हात लागला की माणूस दुःखी बनतो आणि त्याच्यातून आपलं ते दुःख व्यक्त करत असतो. तुम्हाला शिव्याशाप देईल. आणि परमेश्वराने त्याला तोही अधिकार दिला, मात्र त्याचा जीव घ्यायचा नाही इथपर्यंत त्याचा अधिकार मर्यादित केला. आणि मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे 5वं चित्र की इयोबाच्या अंगावरती फोड येतात. संपूर्ण शरीर नखशिकांत फोडाने भरलं जातं, गळवाने भरलं जातं. तो अतिशय विद्रूप दिसायला लागतो. कोणी पाहिल्यानंतर त्याचा उपहास करील अशा प्रकारचं ते चित्र. ते बघितल्यानंतर त्याची पत्नी कडाडून त्याच्यावरती हल्ला चढवते आणि सांगते की देवाला विसरून जा. परंतु इयोब काय सांगतो, देवाकडून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? म्हणजे विचार करा, त्याही प्रसंगी त्याची जी मनस्थिती असते ती बिलकुल ढासळत नाही. अशा प्रकारे इयोबाविषयीचं संपूर्ण चित्र आपल्याला ह्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. ह्याच संपूर्ण पुस्तकामध्ये इयोबाचे जे 3 मित्र आहेत ते 3 मित्र त्यावेळची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचे प्रतीक आहेत. ते 3 मित्र आपली विचारसरणी मांडतात. ते सांगतात प्रत्येक दुःखाचं मूळ पापामध्ये असतं. इयोब दुःख सहन करत आहे म्हणजे इयोबाने पाप केलेलं आहे. आणि इयोब सांगतो नाही, मी कदाचित पाप थोडंफार केलं असेल पण जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं मोठं पाप माझ्या हातून घडलेलं नाही असं इयोब सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ते त्याला पुढे आणखी सल्ला देत राहतात आणि सांगतात की तू पाप केलेला आहेस, तू पश्चाताप केला पाहिजे, तरच परमेश्वर तुला पुन्हा एकदा नवजीवन देईल. परंतु शेवटी चित्रामध्ये परमेश्वर येतो आणि त्या 3 मित्रांना सांगतो की ह्या प्रसंगामध्ये तुम्ही त्याला दोष दिला, तुम्ही मला दोष दिला, परंतु त्याने मात्र कोणालाच दोष दिला नाही, म्हणून तो नीतिमान ठरलेला आहे. शेवटी परमेश्वराने त्या सगळ्यांना विचारलं की माणूस हा ज्ञानाने मर्यादित असू शकतो, परमेश्वराला सगळं काही ठाऊक असतं. जगामध्ये आपण जे दुःख सहन करत असतो त्याला सामोरं जात असताना माणूस एक विशिष्ट प्रकारची भाषा वापरत असतो. ती भाषा भविष्यवादासारखी असू शकते. म्हणजे तू असं केला तर तुझं असं होणार असं भाकीत माणूस करत असतो. परंतु परमेश्वर तशा प्रकारे नाही सांगत. परमेश्वर सांगतो जे काही घडतं त्याच्यावरती चिंतन करा, त्याच्यापासून शिका आणि पुढे जात राहा. मग तुमच्या जीवनामध्ये नक्कीच
आनंदी आनंद पसरत राहू शकतो. म्हणून बुद्धीच्या पातळीवरती सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकत नाही. पाप आणि दुःख यांचा जरी संबंध असला तरी प्रत्येक दुःख हे पापाचाच परिणाम आहे असा निष्कर्ष काढून दुःखी व्यक्तीला अजून आपण टोचू नये. किंवा पाप घडल्यानंतर आता माझं काहीतरी वाईट होईल एवढी मोठी भीती बाळगण्याची गरज नाही. कारण परमेश्वर क्षमाशील आहे. जर आपण परमेश्वराकडे वळलो तर त्या पापांची तो क्षमा करतो याचा अर्थ काय? त्यामुळे होणारं जे नुकसान व्हायला पाहिजे तो ते होऊ देत नाही. अशा प्रकारे परमेश्वराची क्षमाशीलता माणसाला जागवू शकते. देवाची योजना माणसाच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची असते. म्हणून केवळ बुद्धीच्या पातळीवर माणसाने अकलेची तारी तोडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या जगात शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. काही प्रश्नांची उत्तरं शेवटपर्यंत मिळणार नाहीत. म्हातारी कोतारी माणसं आपल्याला भेटत असतात. ते सांगत असतात माझा अजून हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळू शकत. कारण जीवन हे एक रहस्य आहे. दुःख हा मानवी जीवनाचा भाग असून परमेश्वर त्याचा वापर माणसाला शुद्ध, नम्र, भक्कम आणि लवचिक बनवण्यासाठी करत असतो. हे सगळं आपण योगाच्या पुस्तकातून शिकू शकतो. तिसरं पुस्तक आहे उपदेशक. मानवी जीवनाचा अर्थ नक्की काय आहे हे ह्या पुस्तकाने आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पुस्तकाची सुरुवात कशी आहे बघा. व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. हा शब्द कितीतरी वेळाला पुन्हा पुन्हा आलेला आहे. एकूण 37 वेळा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मुळात हिब्रू भाषेमध्ये व्यर्थ ह्या शब्दासाठी शब्द वापरण्यात आलेला आहे हेबेल. हेबेल म्हणजे वाफ. जी वाफ तुम्हाला थोडा वेळ दिसते नंतर दिसेनाशी होते. तसं मानवी जीवनाचं आहे. उपदेशक सांगतो ह्या मानवी जीवनाला काय अर्थ आहे. पृथ्वी तलावर काहीच नवीन नाही. काल घडलं होतं ते आज घडतं, ते परत उद्या होणार आहे. सूर्याखाली किंवा पृथ्वी तलावरती नवीन असं काहीच नाही. अगोदर घडलं होतं तेच पुन्हा घडणार आहे. म्हणून माणूस नुसता त्या चक्रामध्ये फिरत राहतो ह्या जगातल्या राहत गाड्यामध्ये आणि मग इथून निघून जातो. म्हणून ह्या जगामध्ये अर्थ शोधण्याचा माणसाने प्रयत्न करू नये. व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ अशी त्याची भूमिका झालेली आहे. परंतु ह्याचा अर्थ तो नकारात्मक, निराशात्मक असं काही आपल्याला सांगत नाही. तर तो वास्तववादी असं आपल्याला सांगत असतो. वास्तववादी म्हणजे जीवन जसं आहे तसं जीवनाकडे पाहायचं आणि मग त्याच्यातून काय शिकायचं त्याविषयी ह्या पुस्तकात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. जरी हा लेखक आपण शलमोन आहोत, इस्रायलमध्ये राजा होतो, आपण दाविदाचा पुत्र आहोत असं सांगत असला तरी पुस्तकाचं लेखन 350 ते 250च्या काळात झालेलं असल्यामुळे आणि शलमोन तर 10व्या शतकात होऊन गेलेला असल्यामुळे ह्या ठिकाणी जणू काही लेखक शलमोनाचंच ची भूमिका बजावत आहे असं आपल्याला दिसतं. हा जो माणूस आहे तो माणूस अतिशय ज्ञानी आहे, अनुभव संपन्न आहे आणि विशेष करून आपल्या अनुभवाचा वापर इतरांना ज्ञान देण्यासाठी करत आहे. ह्या पुस्तकाचे एकूण 4 भाग आहेत. सुरुवातीला प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये विषय तो सांगत आहे व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. दुसऱ्या भागामध्ये जीवनाचा अर्थ शोधण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे आणि तो अर्थ अध्याय 1 वचन 12 पासून अध्याय 6 वचन 9 पर्यंत आपण पाहत आहोत. त्यामध्ये वेळोवेळी तो सांगत आहे हे देखील व्यर्थ, हे देखील व्यर्थ, जणू काही वाऱ्याच्या मागे धावण्यासारखं आहे. तिसऱ्या भागात संशोधनातील निष्कर्ष तो आपल्यासमोर मांडतो. अध्याय 6 वचन 10 पासून अध्याय 12 ते वचन 8 पर्यंत. संशोधनातील निष्कर्ष की हे त्याने तपासून पाहिलं. आता असा त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे की हे देखील व्यर्थ आहे, हे देखील वाऱ्याच्या मागे धावण्यासारखं आहे. कोणाला ठाऊक आहे की हे खरोखर घडेल किंवा नाही, त्याविषयी तो जणू काही साशंक आहे असं आपल्याला तो दर्शवितो. आणि शेवटी त्याने समारोप केलेला आहे अध्याय 12 वचन 9 ते 14 मध्ये. जीवनाची व्यर्थता त्याने समाजरक्षणेमध्ये, आपल्या मानवी परिश्रमामध्ये, आपल्या श्रीमंतीमध्ये, ऐशारामामध्ये सगळ्यामध्ये व्यर्थपणा आहे असं लेखकाचा अनुभव आहे. मात्र हे करत असताना तो वेळेचा सदुपयोग आपण कसा करावा त्याविषयी आपल्याला माहिती देतो. तो सांगत आहे की सर्वांचा काही उचित काळ असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्माचा समय, मरणाचा समय, रोपण्याचा समय, उपटण्याचा समय,
वधण्याचा समय, बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय, बांधून काढण्याचा समय, रडण्याचा समय, हसण्याचा समय, शोक करण्याचा समय, नृत्य करण्याचा समय, धोंडे फेकून देण्याचा समय, धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय, आलिंगन टाळण्याचा समय, शोधण्याचा समय, गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय, टाकून देण्याचा समय, फाडून टाकण्याचा समय, शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय, बोलण्याचा समय, प्रेम करण्याचा समय, द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय, सख्य करण्याचा समय. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असते. प्रत्येक गोष्ट, कोणतीही गोष्ट वेळी केली तर त्याला अर्थ असतो. लग्न वेळी केलं पाहिजे, काम वेळी केलं पाहिजे, एखादी प्रार्थना असते ती त्या वेळेला केली पाहिजे, नाताळच्या दिवशी आनंद केला पाहिजे, गुड फ्रायडेच्या दिवशी दुःख केला पाहिजे, शोकग्रस्तांबरोबर दुःख व्यक्त केलं पाहिजे, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद केला पाहिजे. काळ वेळ समजून व्यवस्थितपणे माणूस जेव्हा वागत असतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख येत असतात. त्याचबरोबर ह्या पुस्तकामध्ये वृद्धत्व आणि मृत्यू ह्याच्याविषयी सुंदर असं स्पष्टीकरण आलेलं आहे. त्याने आपल्या माणसाच्या शरीराला एका राजमहालाची उपमा दिलेली आहे. त्या राजमहालाचं किंवा घराचं वृद्धापकाळामध्ये काय होतं बघा. त्या काळी घराचे रखवालदार कापतील. रखवालदार म्हटल्यानंतर हातपाय, माणसाचे हातपाय कापायला लागतात. आता हातपाय मजबूत आहेत, काहीतरी चांगलं करून घ्या. बळकट पुरुष वागतील, म्हणजे आपले जे खांदे आहेत ते खांदे वाकणार आहेत. आता खांदे आपण मजबूत आहेत, खूप काही वाहून नेऊ शकतो. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. आपले दात, हे दात कमी होणार आहेत, पडून जाणार आहेत. आता भक्कम आहेत, चांगलं खाऊन चावून घ्यायचं. खिडक्यांतून पाहणाऱ्या अंध होतील आपले डोळे. आता आपण भरपूर काही पाहू शकतो, निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो, नंतर हळूहळू ते मंद होणार आहे. जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटतील, म्हणजे आपले कान. त्या कानाला आता ऐकू येतं, परंतु कालांतराने ऐकू येणार नाही. आत्ता चांगलं प्रवचन ऐकायचं, भाषण ऐकायचं, संगीत ऐकायचं. पक्ष्याच्या शब्दाने देखील त्यांच्या निद्रेचा भंग होईल. याचा अर्थ काय? झोप येत नाही. आता झोप येते तर मोबाईलवरती खेळत आपण झोपेचं खोबरं करत बसतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपले डोळे चुरचुरत असतात. निद्रा मिळत आहे, झोप येत आहे, त्या झोपेचा आता आस्वाद घ्यायचा. गायन स्वर मंदावतील, म्हणजे आपला कंठ. आता आपण गाऊ शकतो. लता मंगेशकर सारखी व्यक्ती 90व्या वर्षापर्यंत गाऊ शकते, परंतु हे सर्वांनाच शक्य नाही. 70, 60, 70, 80 झाल्यानंतर आवाज घोगरा बनतो. जोपर्यंत गायन स्वर चांगले आहेत तोपर्यंत चांगलं गायन करायचं. ते चढावाला भीतील, म्हणजे एखादा माणूस एखाद्या इमारतीसमोर उभा राहतो आणि विचारतो, इथे लिफ्ट आहे का? नसेल तर मला जाता येणार नाही. मग अशी माणसं चढावाला भीत असतात. रस्ता धोक्याने भरलेला आहे असं वाटेल, म्हणजे कोणतंही काम हाती घ्या त्याच्यामध्ये अडथळेच दिसत असतात. बदाम फुलेल. आता माझ्या डोक्याकडे जर तुम्ही बघितलं तर हे केस पिकलेले तुम्हाला दिसतील, म्हणजे हा बदाम फुललेला आहे. काही लोकांचे केस पिकलेले आहेत, त्याने त्या केसाला कलप लावून त्याचा रंग काळा केलेला आहे, म्हणजे तो पांढरा रंग झाकून ठेवलेला आहे. पण अस्सल सौंदर्य हे अस्सल असतं. ते आपण कितीही कृत्रिमरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला ते दाखवता येत नाही. टोळ सुद्धा जड असा भासेल, म्हणजे सोप्या गोष्टी सुद्धा कठीण वाटतील. वासना निमेल, म्हणजे काही करायला इंटरेस्ट वाटतच नाही. हे सगळं कशासाठी सांगायचं? उपदेशक सांगतो, जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी शाबूत आहेत. व्यवस्थितपणे त्याचा आस्वाद घ्यायचा. सुखाच्या मागे धावायचं नाही, परंतु जर सुख मिळत असेल तर त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यायचा, हे आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. ह्या पुस्तकानुसार परमेश्वराची योजना मानवी आकलनाच्या पलीकडे असते, हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तर परमेश्वराने सगळीच रहस्ये खुली केलेली नाही. म्हणून जेवढी खुली केलेली आहेत ती समजून घ्यायची, त्यासाठी भरपूर अभ्यास करायचा आणि पुढे जायचं. जी रहस्ये समजत नाहीत ती रहस्य म्हणूनच राहू द्या, हळूहळू उकलत जातील, ह्या आशेने जीवन जगत राहायचं. अशा प्रकारे उपदेशकाचं पुस्तक हे आपल्याला आपल्या जीवनामधील आपल्या जीवनाचा जो अर्थ आहे तो अधिक चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतात. चौथं पुस्तक आहे बेन सिरा. ह्या पुस्तकाला सिराक असं देखील नाव देण्यात आलेलं आहे. हे पुस्तक इसवी सन पूर्व 180 साली लिहिण्यात आलं आणि
30 आणि 120च्या काळामध्ये ते ग्रीक भाषेमध्ये भाषांतरित करण्यात आलं. ज्या अलेक्झांड्रियामध्ये बरेचसे यहुदी लोक राहत होते, त्यांना आता ग्रीक भाषा येत होती, त्यांच्यासाठी त्या पुस्तकाचं भाषांतर करण्यात आलं. म्हणून ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला भाषांतरकाराची प्रस्तावना आहे. भाषांतरकाराने प्रस्तावना दिलेली आहे. हे कोणत्याच पुस्तकासाठी नाही, फक्त ह्याच पुस्तकासाठी तुम्हाला हे वाचायला मिळेल. म्हणून ती प्रस्तावना व्यवस्थितपणे वाचा. त्या पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली प्रस्तावना त्या पुस्तकाचा हेतू तुम्हाला स्पष्ट करून सांगेल. त्यानंतर हे संपूर्ण पुस्तक एकूण 3 भागामध्ये विभागलेलं आहे. पहिल्या भागात विविध विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. एकूण 54 विषय हाताळण्यात आलेले आहेत. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे सगळ्या विषयावरती आपल्याला बोलता येणार नाही, परंतु कौटुंबिक जीवनामध्ये आईवडिलांची कर्तव्ये, मुलाबाळांची कर्तव्ये, संयम, आदरातिथ्य, धनदौलत, व्यवहार, पारदर्शीपणा, पैशाचा वापर कसा करावा त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. सद्गुणांचं महात्म्य देण्यात आलेलं आहे की कसा एखादा माणूस जर प्रामाणिक राहिला तर त्याची भरभराट होत असते. दुर्गुणाविषयी सावधगिरीचा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे साधं उदाहरण रागाचं घ्यायचं असलं तर रागामुळे माणूस कसं स्वतःचं नुकसान करत असतो ते त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. इस्रायलच्या धार्मिक जीवनाविषयी सांगितलेलं आहे. परमेश्वराशी कसं एकनिष्ठ राहायचं ते त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे विविध विषयावरती 54 विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. दुसऱ्या भागात निसर्गातील आश्चर्ये त्यांनी आपल्यासमोर सादर केलेली आहेत. ती निसर्गातली जी आश्चर्य आहेत त्यामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत, इतर अद्भुत रहस्य आहेत, मेघधनुष्य आहे. थोडीशी वचनं नुसती वाचून बघा. सूर्य अग्नीसारखे उच्छ्वास करतो, त्याची तेजस्वी किरणे माणसाचे डोळे दिपवितात. असा सूर्य निर्माण करणारा प्रभू महान आहे. प्रभूचा शब्द सूर्यास त्याच्या चाकोरीमध्ये चालवतो. चंद्राचे पहा, कालमान आणि वेळ दाखवण्यासाठी तो नियमित भ्रमण करीत असतो. चंद्रामुळे सणवार ठरविले जातात. पौर्णिमेनंतर त्याच्या कला हळूहळू क्षय पावतात. चंद्रामुळे महिन्यांना नावे मिळाली आहेत. त्याच्या कला विलक्षण रीतीने वाढत जातात. गगनात चमकणाऱ्या अगणित तारांगणाचा तो मार्गदर्शक आहे. इस्रायली लोकांची जी विचारसरणी आहे ती ह्यामध्ये दडलेली आहे. तेजस्वी तारे आकाशाचे सौंदर्य आहे. जणू काही परमेश्वराने एवढी मोठी उधळण केलेली आहे. एखादी गोष्ट खूप मौल्यवान असते ती आपण जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने हे मौल्यवान रत्ने आकाशाच्या नभांगणामध्ये आपल्यासाठी पसरून ठेवलेली आहे. प्रभू निर्मित अंतराळाची तो दैदिप्यमान सजावट आहे. आणि इंद्रधनुष्य पाहून त्याच्या उत्पन्नकर्त्याची स्तुती करा. त्याच्या विविध रंगामुळे ते किती सौंदर्य संपन्न दिसते. ह्या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत त्याची भव्य कमान आहे. परात्पराच्या हाताने ते वाकवलेलं आहे. कशा प्रकारे केवढ्या कल्पना त्याने त्या ठिकाणी लावलेली आहे. किंवा सृष्टीमधील दुसरी अनेक अशी आश्चर्य, हिमवर्षाव कसा होतो, वीज कशी काकून जाते, ढग कसे पक्षाप्रमाणे उडू लागतात, ह्या सगळ्यांचं वर्णन आपल्याला त्यामध्ये वाचायला मिळेल. त्यानंतर पूर्वजांची प्रशंसा, अध्याय 44 वचन 1 ते अध्याय 50 वचन 19. एकूण 27 पूर्वजांची प्रशंसा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे सगळे पूर्वज हनोखापासून तर शिमोनापर्यंत, शिमोन नावाचा जो शेवटचा प्रवक्ता महापुरोहित शिमोन ह्याच्यापर्यंत आपल्याला माहिती वाचायला मिळते. म्हणजे त्याच्यामध्ये हनोक आहे, नोहा आहे, अब्राहम आहे, इसाहक, याकोब, मोशे, फिनहास, यहोशवा, शमुएल, नाथान संदेष्टा, शल्मोन राजा, एलिया संदेष्टा, हिजकिया राजा, योशिया राजा, यशिया संदेष्टा, नहेम्या, जरुब्बाबेल, अशा सगळ्यांचं वर्णन ह्या ठिकाणी आलेलं आहे. सहज गमतीला म्हणून आपण एक घेत आहोत एलिया संदेष्टा. ते वाचत असतानाच तुम्हाला एलिया संदेष्टाची संपूर्ण पार्श्वभूमी समजेल की त्याने लोकांवर दुष्काळ ओढवून आणला. प्रभूच्या शब्दासरशी त्याने आकाश बंद केले. 3दा अग्नी खाली उतरविला. मृतास जिवंत केले. राजांना रसातळाला पाठवले. सिनाई पर्वतावर त्याने निषेधवाणी ऐकली. होरेब डोंगरावर शिक्षेची सुनावणी ऐकली. अशा प्रकारे आणि शेवटी तेजस्वी घोड्यांच्या रथामधून, अग्नीच्या चक्रवातामधून त्याला स्वर्गात घेतले गेले.
संपूर्ण त्याच्या जीवनाचं वर्णन एका 11 वचनामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. शेवटचं पुस्तक आहे शलोमोनाचा ज्ञानग्रंथ. ज्ञान ही परमेश्वराची देणगी आहे आणि हे पुस्तक अगदी येशूच्या येण्याच्या 25 ते 50 वर्षे अगोदर लिहिण्यात आलेलं आहे. ग्रीक भाषेमध्ये लिहिलं गेलेलं हे ज्ञानसाहित्याचं एकमेव पुस्तक. लेखक स्वतः ग्रीक भाषिक यहुदी आहे. अलेक्झांड्रिया येथे राहणारा आहे. त्याला मंदिर, याजक, नियमशास्त्र, भूमी, यज्ञ ह्याविषयी आदर आहे, चांगली माहिती आहे. आईबापाने आपल्या मुलांना कसं मार्गदर्शन करावं त्याविषयी तो त्या ठिकाणी आपल्याला समजून सांगत आहे. ह्या पुस्तकामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. मानवी जीवनाचं ध्येय, काय नक्की ध्येय आहे, कशासाठी माणूस या जगामध्ये जीवन जगत असतो. त्यामध्ये आत्म्याचं अमरत्व, ईश्वरी न्याय, दुःख, मरण, नीतिमानाचं प्रतिफळ ह्याविषयी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. ह्या पुस्तकात मूर्तीपूजेचा कठोर शब्दामध्ये निषेध करण्यात आलेला आहे. निसर्गाची पूजा करायची नाही, लाकडी मूर्त्यांची पूजा करायची नाही, मातीच्या पुतळ्यांची पूजा करायची नाही आणि प्राण्यांची पूजा करायची नाही. कारण ही सगळी पूजा इजिप्त देशामध्ये चालू राहायची आणि आपले इस्रायली वंशज पूर्वज तशा प्रकारे करायचे. म्हणून आता लेखक आत्ता तिथे इजिप्तमध्ये असलेल्या इस्रायली लोकांना, यहुदी लोकांना समजून सांगत आहे की तुमच्या हातून हे मूर्तीपूजेचं पाप घडता कामा नये. आणि शेवटच्या भागामध्ये अध्याय 11, 1 ते 4 आणि 16 ते 19 ह्या संपूर्ण भागामध्ये निर्गमच्या घटनेवरती त्यांनी चिंतन केलेलं आहे की फारोने नाईलच्या नदीत लहान बालके फेकून दिली, त्याप्रमाणे देवाने फारोचे रथ आणि घोडे सैन्यासह लाल समुद्रात बुडून नष्ट केले. अशा प्रकारे नीतिमानाचं भवितव्य केवळ उज्ज्वल असतं आणि दुष्टांचं आयुष्य केवळ अल्पायुषी किंवा अल्प असतं हे त्याने तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण एकूण 5 पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. त्या 5ही पुस्तकांकडे सहज नजर टाकायची की देवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ असतो हे नीतिसूत्राच्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये दुःख आणत असतो ते आपल्याला नष्ट करण्यासाठी नव्हे तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी, सौम्य करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी, लवचिक करण्यासाठी आणत असतो आणि त्याद्वारे आपलं नूतनीकरण करत असतो हे योबाच्या पुस्तकाद्वारे देण्यात आलेलं आहे. उपदेशकाचं पुस्तक आपल्याला सांगत आहे की जीवनाला अर्थ आहे, तो अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करावा, परंतु तो अर्थ शोधत असताना जीवनाचा आस्वाद देखील घेत राहायचा. की आनंद जो असतो त्याच्या मागे धावायचा नाही, तर जर आपल्या वाटेला आला तर त्याचा नक्कीच आस्वाद घ्यायचा. बेनसिराच्या पुस्तकामध्ये आपलं जे पारंपरिक ज्ञान असतं ते ज्ञान जपून ठेवायचं आणि ते ज्ञान पुढे हस्तांतरित करायचं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी ज्ञान ही परमेश्वराची देणगी आहे असं शलोमोनाच्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वर आपणा सर्वांना हे ज्ञान बहाल करो, एक ज्ञानी जीवन, ज्ञानसंपन्न जीवन जगून ह्या जीवनाचा खरा आस्वाद घेण्याचा आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देऊ, हीच प्रार्थना पिता परमेश्वर चरणी करतो. शालोम, पीस, शांती.